मुद्रेगाव येथे 33 केवी वीज पोल पडून 2 एकर ऊस जळून खाक, 7 लाखाचे नुकसान. जालना जिल्ह्यातील मुद्रेगाव येथे महावितरणच्या 33 केवी उच्च दाब वीज वाहिनीचे पोल पडल्याने शेतात भीषण आग लागून 2 एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या आगीत सुमारे 7 लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मुद्रेगाव येथील शेतकरी दीपाली सुदर्शन राऊत यांच्या शेतावरून जाणाऱ्या 33 केवी उच्च दाब वीज वाहिनी पूल अचानक पडला. हा पूल थेट उभ्या असलेल्या ऊसाच्या पिकात कोसळल्याने ऊसाने पेट घेतला आणि काही क्षणात आगीने रुद्र रूप धारण केले. या आगीत 2 एकर ऊस, 1 लिंबाचे झाड, 11 पाईप ठिबक सिंचन संच तसेच इतर शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच महावितरण कंपनीने तात्काळ मुद्रेगाव परिसरातील वीज पुरवठा बंद केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि आग आटोक्यात आणण्यात यश आले. आगीच्या झळा आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही बसल्या. शेजारील शेतकऱ्यांनी दीपाली राऊत यांना आग लागल्याची माहिती दिली. महावितरण कंपनीने ही बाब लक्षात घेऊन तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधला. या घटनेप्रकरणी महसूल विभागाकडून पंचनामा करण्यात येणार आहे. शेतकऱ्याचे झालेले नुकसान लक्षात घेता संबंधित यंत्रणेकडून तातडीने मदत मिळावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्याकडून करण्यात येत आहे. ही आज दिनांक 15 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास लागल्याची माहिती मिळत आहे.